माहीमच्या जागेसाठी अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री आणि मी प्रयत्न केलाय. सरवणकरांना विधान परिषदेवर पाठवणार असं शिंदेंनी त्यांना सांगितलं. मात्र सदा सरवणकरांनी माहीमच्या जागेवरून जे लॉजिक मांडलं ते मुख्यमंत्र्यांना पटलं आणि त्यामुळे अमित ठाकरे यांना विधान परिषदेची ऑफर देण्यात आल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. झी 24 तासच्या टू द पॉइंट या खास कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. तसा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात जातोय. अमित ठाकरेंची जागा होती, त्याच्याबद्दल खूप चर्चा वारंवार आहे. एका सीटबद्दल जास्त चर्चा होती. सहज शक्य झालं असतं तुम्ही जर समन्वय राहिला असता तर फार अवघड नव्हतं जागा. आम्ही प्रयत्न केला, मुख्यमंत्र्यांच्याही मनात होतं, आम्ही दोघांनी ठरवलं होतं, त्याप्रमाणे राज ठाकरेंशी बोलणे झालं होतं. पण तिथले जे आमदार आहेत सदा सरवणकर आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मत हे होतं, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सदा सरवणकरांना सांगितलं की तुमचं नुकसान होणार नाही, मी तुम्हाला MLC करतो. अच्छा. पण सदा सरवणकरांनी असं लॉजिक मांडलं की आम्ही सगळे उबाठा सोडून आलेलो आहोत, आम्ही लढलो नाही तर ही मतं थेट उबाठाला जातील, ठीक आहे, अमित ठाकरेंना जाणार नाही आणि त्यामुळे हमखास उबाठाचा फायदा होईल. आणि त्यांनी जे लॉजिक मांडलं ते मला असं वाटतं की CM साहेबांना पटलं किंवा CM साहेबांना असं वाटलं की यांचं म्हणणं बरोबर आहे आणि म्हणून मग CM साहेबांनी दुसरा प्रयत्न केला. मला ते म्हणाले की तुम्ही राज ठाकरेंना सांगा की अमित ठाकरेंना MLC करा. पण राज ठाकरे ते ठाकरे आहेत, त्यांनी एकदा घोषणा केली की ते काही परत येण्याचं कारण नाही आहे. त्यांनी सांगितलं मी घोषणा केली आहे, तुम्हाला द्यायची असेल मदत करा, नसेल करायची तर मी लढणार आहे. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली जे काही घडलं ते आहे.